कामगारांच्या हितासाठी अग्रेसर असलेली रायगड श्रमिक एकता संघाच्या वतीने लाडिवली पाताळगंगा येथील लोना इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या कामगारांच्या वेतनवृद्धी पगारवाढीचा करार यशस्वीरित्या पार पडला। रायगड श्रमिक एकता संघाच्या वतीने झालेल्या या मध्यस्थीने प्रभावित होऊन कंपनीच्या कामगारांनी संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले। कामगारांनी सदस्यत्व स्वीकारल्यानंतर रविवारी लोना इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमध्ये रायगड श्रमिक एकता संघाची स्थापना करण्यात आली, ज्याच्या नामफलकाचे अनावरण आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संघाचे उपाध्यक्ष सुभाष देशपांडे, अरविंद कासले, जगदीश पवार, श्री मालुसरे, श्री गोठळ आदी मान्यवरांसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित कामगारांना आमदार विवेक पाटील यांनी मार्गदर्शन केले। कामगारांना होणारा अन्याय थांबला पाहिजे, कामगारांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय कुठल्याही परिस्थितीत मिळवून दिला पाहिजे ही त्यांची तळमळ त्या सगळ्या भांडणामध्ये आणि सगळ्या त्या वादकरणामध्ये निश्चितपणे त्यांची असायची। कामगारांनी सुद्धा अत्यंत संयमीपणे, जसं साईबाबांचं एक गोड वाक्य आहे, श्रद्धा आणि सबुरी, त्याच्याप्रमाणे आपण सबुरी राखली। काळ गेला एवढी गोष्ट निश्चित आहे की आपलं काय ताबडतोब आज केलं आणि उद्या झालं असं भांडणे आपल्याला सुद्धा वर्ष 6 वर्ष जवळजवळ हे अग्रीमेंट करताना आपल्याला गेलेलं आहे। पण उशीर जरी झालेला असला तरी चांगल्या प्रकारचं अग्रीमेंट करण्यामध्ये आपण निश्चितपणे यशस्वी झालेले आहोत। कामगारांचा संयम अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धती देखील निश्चितपणे महत्त्वाची आहे आणि निश्चितपणे याच्या पुढे देखील एक चांगलं काम करून अजून आपल्याला कसं जास्त फायदे घेता येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे। यावेळी आमदार विवेक पाटील यांनी त्यांच्या भाषणात युनियन कामगारांचे आभार मानतानाच कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करता लढा यशस्वी झाला असे सांगितले। यामुळे याचा कामगारांना नक्कीच फायदा होईल असे आमदार विवेक पाटील यांनी सांगितले। मॅनेजमेंटच्या स्थानिक मॅनेजमेंटमध्ये इथल्या मॅनेजमेंटची चर्चा करून जेव्हा प्रश्न सुटत नाही तेव्हा हायर मॅनेजमेंटकडे सुद्धा आपण जात असतो। हायर मॅनेजमेंटला समजून सांगितल्यानंतर वरची मॅनेजमेंट जी आहे, संजय धोटे साहेब आहेत, ते सुद्धा प्रश्न समजावून घेऊन त्याच्यातनं आपल्याला मार्ग काढत होते। एकंदरीत जागतिकीकरणामुळे कंपनीची असणारी परिस्थिती ही निश्चितच आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती। उत्पादन कमी होत होतं, उत्पादन होत होतं पण त्याला मार्केटिंग होत नव्हतं, अशा अनेक अडचणी निर्माण होत होत्या। पण ह्या सगळ्या अडचणींवर मात करून कोणत्याही प्रकारचं आंदोलन न करता आपण हा यशस्वी करार केलेला आहे। त्याचा फायदा निश्चितपणे कामगारांना झालेला आहे, भविष्यात देखील होईल आणि भविष्यात सुद्धा या कंपनीची भरपूर भरभराट हो आणि भरभराट होत असताना आता जे आपले 60 कामगार आहेत त्यांना भरघोस असं त्यांना वेतन आणि त्याचा फायदा हो